नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही संख्येमध्ये फक्त जर एक येत असेल तर त्या संख्येचे वर्ग कसे करायचे आहेत ते बघा. याच्यामध्ये काय दिलंय, इथं पहिल्यांदा दिले 11, नंतर 111, 1111, 11111, म्हणजे याच्यामध्ये फक्त एक येत आहे. ठीक आहे, मग याची मांडणी करते वेळी कशी होणार आहे बघा. याच्यामध्ये किती वेळा एक आहे, 1 2 3 4 या संख्या चढत्या क्रमाने लिहून घ्यायच्या, 1 2 3 आणि 4. ठीक आहे, इथंपर्यंत लिहिलं. त्यानंतर परत उतरता क्रम संख्यांचा आहे तसा घ्यायचा. 4 नंतर काय असणार आहे, 3, नंतर 2, नंतर 1. ठीक आहे, म्हणजे 1111 या संख्यांचा पूर्ण वर्ग किती झाला हा. याच्यामध्ये हे जर बघितलं तर किती होणार आहे, 1 2 3 4 5, म्हणजेच 1 2 3 4 5. परत अंकांना उतरत्या क्रमाने लिहून घेतलं. 5 नंतर कोण असणार आहे, 4 3 2 आणि 1, म्हणजे 11111 यांचं पूर्ण वर्ग काय असणार आहे. ठीक आहे, इथं 111 मध्ये बघितलं तर किती होणार आहे, 1 2 आणि 3. त्याच्यानंतर परत उतरता क्रम, 3 नंतर कोण असणार आहे, 2 आणि 1. हेच 11च्या बाबतीत बघितलं तर काय असणार आहे, 1 2, त्याच्यानंतर परत उतरता क्रम 1. ठीक आहे ना. याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवा आणि कमेंटमध्ये लिहा. थँक्यू.